शिजवून मटणासारखं परफेक्ट टेक्स्चर येणारं, आहा! मसाल्यांचा तो वास आणि बघा किती मस्त असा सुरेख हा बिर्याणीचा मसाला तयार आहे. भातही किती सुरेख दाणा-दाणा फुललेला आहे. कलर अप्रतिम आलेला आहे. फक्त 2 टेबलस्पून तेल वापरून ही बिर्याणी बनते. तर ही आहे खमंग, लज्जतदार आणि रुचकर अशी फणसाची बिर्याणी. खायला एकदम मजेशीर आहे आणि खमंग तर आहेच. चला तर मग सुरुवात करूयात रेसिपीला. सर्वात आधी 300 ग्राम इथे फणस मी स्वच्छ धुवून कापून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये हळद आणि मीठ घालायचं आहे. मीठ थोडं जास्त घालायचं म्हणजे ते मस्तपैकी फणसामध्ये मुरतं. 1 ग्लास पाणी घालायचं, हाताने थोडंसं ढवळून घ्यायचं आणि कुकरला हे मध्यम आचेवरती 2 शिट्ट्या ह्याच्या काढून घ्यायच्या. हे पहा 2 शिट्ट्या झाल्या, की फणस एकदम परफेक्ट असं शिजलेलं आहे. फणस खूप जास्तही शिजवायचं नाही. मध्यम आचेवर 2 शिट्ट्या काढल्या, की परफेक्ट असं फणस शिजून निघतं. आता कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करायचं आहे. थोडेसे खडे मसाले घालायचे आहेत. मसाले एक 3 ते 4 सेकंद परतून झाले, की ह्यामध्ये 2 मध्यम आकाराचे उभे पातळ चिरलेले कांदे घालायचे आहेत आणि कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांद्याला छान असा गुलाबी रंग आला, की ह्यामध्ये आता 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. आता पुन्हा कांद्याला छान असा कॅरमलायझेशन कलर आणि अद्रक लसणाचा कच्चा वास निघेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. हे पहा मस्त खमंग वास सुटलेला आहे घरामध्ये. आता ह्यामध्ये घालायचं आहे एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या मधून स्लिट करून घ्यायच्या, हळद, लाल तिखट आणि बिर्याणी मसाला. आता इथे मी एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला वापरला आहे. मी कित्येक वर्ष झाली हाच मसाला वापरत आहे बिर्याणी करायला. आता ह्यामध्ये घालायचे आहे 2 टेबलस्पून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि 2 टेबलस्पून बारीक चिरून घेतलेला पुदिना. टोमॅटो मऊ होईपर्यंत आणि मसाला छान शिजेपर्यंत आपल्याला आता हे परतून घ्यायचं आहे. टोमॅटो सॉफ्ट झाला, मऊ झाला, की आता ह्यामध्ये घालायचं आहे दही. आच मंद करायची आणि मगच फेटलेलं दही घालायचं, नाहीतर दही आपलं फाटू शकतं. आता मंद आचेवरतीच हा मसाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. तुम्ही पाहूच शकताय मसाला एकदम परफेक्ट असा आपला झालेला आहे तयार. आता ह्यामध्ये घालायचं आहे आपण शिजवून घेतलेलं फणस. आता फणस इथे घालण्याआधी तुम्ही फणसाला आहे ना तेलामध्ये थोडंसं परतू शकता. म्हणजे फणस बाहेरून क्रिस्पी होतं आणि आतून मऊ राहतं आणि मटणासारखं ह्याला टेक्स्चर येतं. पण आज आपण ही बिर्याणी कमीत कमी तेल वापरून करत आहोत, त्याच्यामुळं मी फणस परतून घेतलेले नाहीयेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फणस परतून घेऊ शकता. आता ह्या स्टेजला इथे मीठ घालायचं मी विसरली आहे. मीठ घालून ते व्यवस्थित मिक्स करायचं. नंतरून अर्धा तास भिजवलेले ह्यामध्ये तांदूळ घालायचे, पसरून घ्यायचे आणि पाणी घालून झाकण ठेवून ह्याला दम काढून घ्यायचा आहे. जसं की मी सांगितलं मी मीठ घालायला विसरले होते. ह्या स्टेजला मी आता मीठ घातलं. बरं झालं लवकर लक्षात आलं. नाहीतर बिर्याणीला ती चव आली नसती. मीठ घातल्यानंतरून ह्यामध्ये हवं तेवढं पाणी घातलं तांदूळ शिजण्याकरिता. हे हलवून घेतलं थोडंसं वर-खाली म्हणजे मीठ आपलं व्यवस्थित मिक्स होईल आणि हलवल्यानंतरून ह्यामध्ये मी केशरचं दूध घातलेलं आहे. केशर दुधामध्ये मी भिजवून ठेवले होते. आता हे घालणं ऑप्शनल आहे, पण ह्याने बिर्याणीला खूप छान फ्लेवर येतो. हवं असल्यास तुम्ही गुलाब पाणी किंवा केवड्याचं पाणीही ह्यामध्ये घालू शकता. आता वरतून कोथिंबीर भुरभुरायची आणि झाकण ठेवून मंद आचेवरती ह्याला मस्त दम काढून घ्यायचा 15 ते 20 मिनिटं. 15 ते 20 मिनिटं झाली की तुम्ही पाहू शकताय भात आपला व्यवस्थित असा शिजलेला आहे आणि तुम्ही पाहू शकताय आहा! घरामध्ये ना ह्याचा एकदम खमंग वास दरवळतो. खूप मस्त लागते ही कच्च्या फणसाची किंवा कटहल बिर्याणी. बिर्याणी करताना शक्यतो सिंथेटिक फूड कलर्स मी टाळते, ते घालत नाहीत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही नारंगी किंवा मग हिरव्या कलरचा रंग वापरू शकता. हे पहा, फणस आपलं एकदम मऊसूत रसाळ असं शिजलेलं आहे आणि अशा प्रकारे रुचकर अगदी 2 चमचा तेलामध्ये झटपट अशी आपली कटहल बिर्याणी तयार आहे. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.